प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा प्रतिक्रिया देताना मन अतिशय जड झालं आहे। दरम्यान हा जो फोटो आला आहे त्यामध्ये सुनेत्रा पवार आपल्याला दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अतिशय कठीण प्रसंग पवार कुटुंबियांवरती आहे। सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये होत्या। त्यांना ज्यावेळेला ही घटना कळली लगेचच त्या दिल्लीमधून निघाल्या आणि थेट बारामतीमध्ये पोहोचल्या। आपण हे फोटो बघतो ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आणि सुनेत्रा पवार आपल्याला दिसत आहेत। प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियांवरती कोसळलेला आहे। लगेचच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीमध्ये दाखल झाले। खरं तर ट्रिपल इंजिन सरकार अशी या तिघांची पण ओळख होती, मात्र यातलं ट्रिपल इंजिनपैकी एक इंजिन आज वेगळं झालेलं आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या होत्या। या घटनेचा, या अपघाताचा खरं तर कुणावरती विश्वास बसत नाही आणि अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत याचाही विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया आपण अनेक नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी दिलेली बघितली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आत्ता गेलेले, तिकडचाच हा आपण फोटो बघतोय। पवार कुटुंबियांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये होत्या। त्यांना ज्या क्षणाला ही बातमी कळली त्यानंतर लगेचच त्या बारामतीसाठी रवाना झाल्या आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघं सुद्धा आत्ता त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सांत्वन करतायत। खरं तर प्रसंग इतका कठीण आहे की त्यांना यातून उभारण्यासाठी खूप कठीण अशी इथून पुढची वेळ असणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं जात आहे। आपण बघितलं नेते मंडळी असतील किंवा अगदी कार्यकर्ते असतील, जड अंतःकरणाने हे सगळे त्या ठिकाणी उभे आहेत। आज खरं तर बारामतीमध्ये सभा पार पडणार होती आणि सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं, मात्र आज त्यांच्याच अंत्यदर्शनासाठी हे सगळे कार्यकर्ते त्यांना इकडे यावं लागलं आहे आणि हीच गोष्ट खरं तर पचवणं सगळ्यांना जड जात आहे। अतिशय अनपेक्षित अशी घटना अजूनसुद्धा आपण बघतोय। प्रचंड प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना अशी एक आशा आहे की हे सगळं खोटं असावं, अजित पवार आपले दादा हे परत यावेत। आजच्या दिवसाची सुरुवात खरं तर या दुःखद अपघाताने, या घटनेनं झाली आणि ज्या क्षणाला कळलं की अजित पवार यांचं यामध्ये निधन झालं त्यावेळेला सगळ्यांनाच धक्का बसला। या गोष्टीवरती विश्वास ठेवणं खरं तर कठीण झालेलं होतं, मात्र ज्यावेळेला DGCAने अधिकृत या गोष्टीची घोषणा केली की या विमानात प्रवास करणारे जे प्रवासी होते त्या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना असेल किंवा सगळे राजकीय नेते मंडळी असतील, अजित पवार यांचे सहकारी असतील, कुटुंबीय असतील, त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अनेक नेते मंडळी आपण बघतोय हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। अजूनसुद्धा अनेक नेते त्या ठिकाणी पोचत आहेत। 5 वाजल्यापासून अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात येईल। सगळ्यांना अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सोय केली जाते। एकीकडे सगळ्या कार्यकर्त्यांना येण्यासाठी तर दुसरीकडे एक VIP गेट असेल ज्या ठिकाणी सगळे नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा येण्यासाठी इकडनं मार्ग केला जातोय। तर दुसरीकडे आपण हा जो फोटो बघतोय तो सुनेत्रा पवार आपल्याला त्या फोटोमध्ये दिसत आहेत। त्यांचं सांत्वन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करत आहेत। कार्यकर्त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडलेला आहे। अनेक कार्यकर्त्यांना तर त्यांच्या भावनासुद्धा व्यक्त करता येत नव्हत्या, कारण या गोष्टीवर मुळात विश्वासच कोणाचा बसत नव्हता। अनेकांना शब्द सुचत नाही आहेत की हे कसं घडू शकतं, किंवा अनेक जे कार्यकर्ते आहेत जे अजित पवारांवर प्रेम करणारे आहेत तर दादा पुन्हा या अशा पद्धतीने बोलताना आपल्याला
अशा प्रतिक्रिया त्यांना दिसत आहेत. राज्यभरातून अनेक नेते खरं तर आता बारामतीमध्ये हळूहळू दाखल व्हायला लागलेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आपण दृश्यांमध्ये बघत होतो, ते सुद्धा बारामतीमध्ये आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत. मगाशीच आपण बघितलं छगन भुजबळ हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पवार कुटुंबीय हे सगळे सकाळीच या ठिकाणी दाखल झाले. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये होत्या आणि दिल्लीमधून ही बातमी कळताच लगेच त्या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. शरद पवार सुद्धा काही वेळापूर्वी बारामतीमध्ये दाखल झाले. आपण या मैदानाची दृश्य बघतोय, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अजित पवारांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत.